नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काल झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेला जे राज ठाकरेंचं भाषण झालं, त्या भाषणाचा नक्की अर्थ काय काढायचा, कशासाठी काढायचा आणि किती महत्त्वाचं ते भाषण होतं, त्यांनी मांडलेले मुद्दे खरोखरच पटतायत का, या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला बोलायचं आहे। काल ते भाषण झाल्यानंतर अनेकांच्या अशा पण कमेंट्स आल्या किंवा अशाही काही मला प्रतिक्रिया आल्या की कालचं भाषण म्हणजे आपलं रोज आपलं होतं तसं नुसती तोडतोडी, म्हणून ते मी थंबनेलला टाकलं, कालचं भाषण म्हणजे तोडतोडी की काय, म्हणजे फक्त बोलून आपले गेले फटफट फटफट नुसते, जसं ते अनेकांना वाटतं की हे फक्त बोलतात। पण माझ्या नजरेतून कालचं भाषण नक्की कसं होतं आणि मला काय वाटतं ते सगळं भाषण ऐकून त्या सगळ्या मुद्द्यांविषयी मला बोलायचं आहे तुमच्याशी आणि मला बोलावंसं वाटतंय। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, पण तो आपण शेवटला घेणार आहोत, तो म्हणजे त्यांनी केलेल्या कुंभमेळ्याच्या सगळ्या बाबतीबद्दल। सगळ्यात पहिला मुद्दा घेऊया आपण, जी काही हत्या झाली संतोष देशमुखांची। अनेक दिवस ज्या काही सगळ्या महाराष्ट्राने गोष्टी पाहिल्या, तुम्ही देखील आपण देखील सगळे पाहतोय आणि कंटाळलो अक्षरशः, हे त्यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्यानंतर ही सगळी मोकाट सुटलेली लोकांनी मंत्रिमंडळातलाच एखादा मंत्री ज्याच्याशी काही कनेक्शन या आरोपींचं जोडलं जाते किंवा जुळतंय म्हणताना त्यांना आता फाशी होईल की नाही, या सगळ्या गोष्टी आता कळतीलच येत्या काळामध्ये। पण याच्यावरती राज ठाकरेंनी बोलणं महत्त्वाचं मला देखील वाटत होतं। मागच्या अनेक व्हिडिओपासून मी म्हटलं की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही या गोष्टी धरून ठेवल्या पाहिजे, कारण कसं असतं ना, नुसतं निवडणुकीला सामोरं जाणं डायरेक्ट आणि भाषणांमधून एकच दुग्या वेळेला हे फक्त गोष्टींचा उल्लेख करणं असं नाही। तुम्ही कोणती गोष्ट किती वेळा लावून धरताय, चांगलीच गोष्ट आहे। तुम्ही जर संतोष देशमुखांच्या या सगळ्यांविरोधात जरी लढला असतात आणि ही मुद्दा जरी लावून धरला असतात तर निश्चित लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंच असतं। पण कुठेतरी मग तो असा एक अजेंडा किंवा अशा काही गोष्टी होतील की राज ठाकरे आणि आत्ताचं सरकार असं विरोधात, कारण तो विरोधच पत्करावा लागणार होता या सगळ्या प्रकरणाला, कारण संतोष देशमुखांची बाजू घ्यायची झाली तर असंच, कारण ते वातावरण त्यांनी तसं तयार करून ठेवलं आहे। ते बरोबर बोलले की ही हत्या म्हणजे जातीतनंच जोडली जाते, फक्त जातीतनं। मराठा आणि वंजारी या 1.5 वर्षामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आला, काय काय आपण पाहिलंय काय? बस फक्त जातीत मारामाऱ्या होत आहेत आणि काय साला विचका करून ठेवला आहे। बरं, त्यांचं एक म्हणणंही मला पटलं की सगळे मराठा मंत्री आहेत, आमदार आहेत, चला आरक्षण आतापर्यंत दिलं का नाही मराठा समाजाला। मला एक गोष्ट त्यांचं वाक्य फार आवडलं, ते म्हणजे कोणतीच जात किंवा कोणत्याच जातीचं माणसं आपल्या जातीचं भलं करत नाहीत, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सत्य वास्तव आहे। हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे। का नाही अजून मराठ्यांना आरक्षण दिलं? कधीपासून मराठ्यांचे मंत्री आणि सगळ्या गोष्टी आहेत, मुख्यमंत्री किती झाले, आमदार आत्ता किती आहेत? नाही, फक्त राजकारणासाठी हे विषय काढले देखील जातात, चालवले देखील जातात, मतं मिळवून घेतली देखील जातात आणि नंतर सगळं जैसे ते। त्यामुळे कालच्या भाषणातला हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटला की तो त्यांनी सांगितला आणि लोकांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। दुसरा मुद्द्याला त्यांनी हात घातला म्हणजे हिंदूंच्या, म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की जे काही आत्ताचे हिंदू आहेत, हिंदू नुसते करतात, जे चित्रपटापुरते हिंदू होतात, आणि निश्चित या सगळ्या गोष्टी आहेतच या गोष्टी, कारण आज किती हिंदूंना वाटतं की गोहत्या आमच्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये, गाय आमच्या कापली जाऊ नयेत। किती आमचे गोरक्षक आहेत जे याच्यासाठी धडपडतात, देवदेश धर्मासाठी काम करतात। किती जणांना वाटतं आमच्या गडकिल्ल्यांवरच्या मदारी मशिदी अनधिकृत बांधकामं तोडली जावीत, म्हणून किती जण बाहेर येतात आणि किती जण पुढे येऊन सगळ्या गोष्टी करतात। कित्येक हिंदू असे आहेत की जे लव जिहादच्या विरोधात कधी आवाज उठवतात, नाही आम्हाला काय पडलेलंच नाही त्या लव जिहादचं, हो तिकडे आमच्या पोरी कुणीही काही करोत, आम्हाला माहितीच नाही याच्याबद्दल काही, आम्ही फक्त कधीतरी हिंदू होणार, आम्हाला फक्त कधीतरी हिंदू व्हायचं आहे, आमच्यातला किडा कधीतरी जागा होतो। आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असताना अरे आपलेच हिंदू ना, आपलेच सगळी लोक, फक्त पक्ष त्यांचे वेगळे असतील पण ठासायला आमचीच येतात। काय नुसता धर्म काय नुसत्या सगळ्या गोष्टी करतोय? अरे धर्म करतोय, आम्ही आमच्या धर्माबद्दल बोललो तर आम्ही धर्माचंच सगळ्या गोष्टी करतोय। आम्ही नाही सांगितलं की मुसलमानांना जाऊन मारा, नाही आम्ही नाही सांगत, पण चुकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यावरती बोललंच पाहिजे। हाताच्या बोटावर मोजण्या एवढी लोक ज्यांना खरोखर काहीतरी आपल्या धर्माविषयी वाटतं ते कार्य करत असतात, बाकीचे सगळे फक्त तोंड वाजवायला आणि मागून फक्त बोलायला। आम्ही कुठल्या विषयाला हात घातला, मी कित्येकदा व्हिडिओ बनवतो, मला बीजेपीचा माणूस म्हणून चिटकवतो, कशासाठी? आमच्या विशाळगडचा विषय असेल तो का बीजेपीचा विषय आहे का? ते फक्त या मुद्द्यांना हात घालतात म्हणून आम्ही त्यांची पाठराखण करतो आणि करणार। अरे उद्या कोणत्याही पक्षानं, काँग्रेसनं जरी केली ना, शरद पवारांनी जरी केली, राज ठाकरेंनी जरी केली, आम्ही त्यांचं गुणगान गाणार। पण आज आम्हाला जर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जर या मुद्द्यांमध्ये सर्रास पुढे दिसत असतील, या मुद्द्यांना सोडवण्यासाठी ते जर पुढे येत असतील, तर आम्ही त्यांचं गुणगान नाही गायचं, तर हिंदू म्हणून कोणाचं गुणगान गायचं? कसला बीजेपीचा माणूस आणि कसला अंधभक्त आणि कसले काय लावले? आम्ही नाही कोणाच्या याला लाचार नाही आहोत का बीजेपी म्हणजे हिंदुत्व नाही घेऊन बसली। आम्हाला जो काम करेल त्याचं आम्ही गुणगान गाऊ, आमच्या धर्मासाठी,
आमच्या संस्कृतीसाठी आम्ही कोणाचे पाय चाटायला मी तर तयार आहे. मला नाही फरक पडत ते याला कोण काय करते आणि काय. मला कोणी 4 रुपये द्यावे आणि मला कोणी सेट करून ठेवावं. मी माझ्या मनातलं जास्त ते मी बिंदासपणे बोलत असतो. जे चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर. राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, उत्तम आहेत. पण असोच चित्रपटाला लोक जागी तर झाली तेवढ्यापुरतं. दिसलं तर बाबा हा जागी झाली तर उठवली तर जागी होऊ तरी शकतात. पण आता राज ठाकरेंनी हिंदुत्व म्हणून माझी एक अपेक्षा आहे की आता या सगळ्या मुद्द्यांना ह्यांनी हात घालावा. घाला तुम्ही हात बिंदास. भोंग्यांचा विषय घेतला, अत्यंत महत्त्वाचा विषय होता. अत्यंत महत्त्वाचा विषय होता जो तुम्ही घेतलात आणि ज्या प्रकारे त्याच्यावरती आवाज उठवलात. निश्चित तसाच गडकिल्ल्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जो अनधिकृत बांधकामं जी काही सगळ्यावरती पोचलेत ना, जे हिरवे होत चाललेत आपले गड, त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवा. गोहत्येविषयी तुम्ही बाहेर या. जिहादाविषयी बाहेर या. जेवढेही जिहाद सगळे केले जातात त्यांच्याविषयी तुम्ही आवाज उठवा. निश्चित आम्ही तुमच्या पाठीशी सदैवानी कायमस्वरूपी उभे राहू. पुढचा अत्यंत महत्त्वाचा त्यांनी विषय घेतला जो अनेक दिवस चालला आहे, तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न. मुळात म्हणजे हा आहे की आता जे काही राजकारण आपल्या राज्यामध्ये चाललं आहे ते काय औरंगजेबाची कबर जे कोणी म्हणत असेल की अगदी उखाडूनच लावू, मी देखील त्या मताचा नाही आहे. औरंगजेबाच्या कबरीला हात देखील लावायचा नाही. असू द्या तशीच पडून, काय आपल्याला करायचं नाही आहे. पण त्या कबरीच्या आजूबाजूला जे काही बांधकाम उभं राहिलं आहे, जो काही संगमरवराने नटवून त्याला अगदी तीर्थस्थळ केलं जात आहे आणि जिथून त्या विचारांची प्रेरणा ते जे विचार आहेत कट्टरतावादाचे ते जे पसरवले जात आहेत, त्याच्या कबरी येऊन जे माथा टेकत आहेत, त्याचा इतिहास वाचून जे तिकडचे कोणी प्रेरित होत आहेत, त्यांना आपल्याला आळा घालायला नको. हे उदात्तीकरण थांबवायला नको. राज ठाकरे बोलले की सरळ बोलले, मी ऐकले ते की ते आजूबाजूचं काय ते तोडा, मधलं ठेवा तसंच आणि बोर्ड लावा तिथं आणि सहली काढा पोरांच्या की आमच्या राजानं या राजाला इथंच गाडला म्हणून. अत्यंत माझ्या अंगावरती काटा गेला त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तेव्हा. अत्यंत उत्तम आहे. पण राज ठाकरेंचं होतं आहे काय, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तसे पुढाकार घेत नाही आहेत, कोणत्याही गोष्टीमध्ये झोकून देत नाही आहेत. त्या मुद्द्याला जर तोडायचं आहे ना, उद्या या 10 दिवसामध्ये येत्या मनसेचं आंदोलन होऊ द्या. मग औरंगजेबाच्या आजूबाजूचं उदात्तीकरण तोडलं पाहिजे म्हणून निश्चित होऊ द्या. बघू हे सरकार तोडते का, की झाले फोकटचे फक्त बोलत बसतायत आणि खाली झुंजा लावत बसतायत एकमेकांमध्ये. स्वतः राज ठाकरेंनी उतरावं या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण ते उतरले की ते होणार सगळं. मला माहिती आहे 5-10 मिनिटाचं काम आहे ते सगळ्या गोष्टी. ते आले की ते कार्यक्रम लावणारच बरोबर. त्या सभेत कसं मागच्या वेळेला त्या माहीमच्या काय ते कुठं काय चाललं होतं, ते हाजी काढतायत नवीनवाली. अचानकच ह्यांचं कुठनं काय प्रगट होतं यायला मला काय समजत नाही. हाजी दुसरी तयार करत होते, लावलं त्यांना बरोबर कामाला. राज ठाकरेंनी या सगळ्या विषयांना हात घालावेत, बोलावं. लोक मतदान करत नाहीत, संघटना राज ठाकरेंना जोडत नाहीत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे राज ठाकरे बोलतायत हे उत्तमच, पण कार्य करत असताना, खाली काम करत असताना ते कुठं दीर्घकाळ दिसत नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे दिसणं, संघटनांसोबत उठणं बसणं पाहिजे, निश्चित पाहिजे. संघटना ह्या उग्रपणे काम करत असतात, त्या निष्ठेशी जोडलेल्या असतात. म्हणजे RSS सारखी आपली संघटना घ्या, काँग्रेसच्या काळापासून टिकलीच की काय, कुठं काय संपली नाही. या संघटनांमुळे भारतीय जनता पार्टीने सगळे सत्तेत बसलेत. जे काही हे राजकीय किंवा धार्मिक विषय जे काही हाताळले जातात त्या संघटनांचा फार मोठा जोर असतो. जसं राज ठाकरेंनी अफजल खानाच्या कबरीच्या वेळेला किंवा त्या सगळ्या प्रकरणाच्या वेळेला आवाज उठवला, कालच्या भाषणामध्ये जे मी ऐकलं अतिशय उत्तम त्यांनी सांगितलं. ते बोर्डच लावायचं तिथं, सहलीच काढायच्या पोरांच्या. इतिहास कळला पाहिजे. साला जागेवर गेल्याशिवाय इतिहास समजत नाही, हा माझा अनुभव आहे स्वतःचा. त्यामुळं राज ठाकरेंनी या विषयाला येत्या काही दिवसांमध्ये हाताशी धरलं पाहिजे. कसरतच लावा यांची, कशाला नाही लावत JCB काय नाही ते बघू आपण, मग कळेल खरं त्यांच्या मनात औरंगजेबाची कबर तोडण्याची इच्छा होती म्हणजे आजूबाजूचं, की फक्त आपलं झुंजी लावायच्या का मग कामं फक्त चालू आहेत तेही लगेच कळून जाईल. आम्ही कुठल्या BJP कोणाचे नाही आहोत. आम्हाला काही घेणं देणं नाही BJPचं काय कोण काय करतंय ते. आमची कामं कराल, आम्ही तुमची वाहवा करू, निश्चित करू, कोणीही करोत, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण या सगळ्या विषयांवरती जे काल राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते अत्यंत समर्पक आहे. त्याला कोणीही दुजोरा देऊ शकत नाही. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यात कोणी चूक काढू शकत नाही. मग तो त्यांचा विरोधक असेल तरी तो टाळ्या वाजवला असेल काल त्यांनी. आता या महत्त्वाच्या मुद्द्यावरती जो त्यांनी घेतला तो म्हणजे कुंभमेळ्याचा विषय. जो काही कुंभमेळ्यावरती ते मागच्या कुठल्या एका भाषणामध्ये काय ते बोलले होते, त्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं, हटते मी पाणी वगैरे पिणार नाही असं तसं, त्या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टीकरण देत असताना सुरुवातच त्यांनी या सगळ्या गोष्टींवरून केली. ते ठरवूनच आले असं बहुतेक, आणि त्यांनी ते ठरवलेलंच होतं. कारण जो काही गदारोळ नंतर उडला, मी देखील त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवली. बरं ती व्हिडिओ आता काढून बघा. अनेकांना झोंबलं, पण झोंबायची गरजच नाही काही. मी काय बोललो ते महत्त्वाचं लक्षात घ्या. प्रश्न कुंभमेळ्याच्या पाण्याचा नाही आहे, प्रश्न कुंभमेळ्याचा आहे.
आता एक गोष्ट लक्षात घ्या बारकाईनं, आता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जरा व्यवस्थित राज ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टीचं मी एक स्पष्टीकरण देतो, त्याची उकल करून आपण नीट व्यवस्थित समजू घ्या नक्की विषय काय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा होता नदी प्रदूषणाचा. नदी प्रदूषण होतंय शहरांमध्ये, खास करून होतंय, निश्चित होतंय. निश्चित म्हणजे अत्यंत भीषण अवस्था नद्यांची आहे आणि या सगळ्या नद्यांसाठी एकही सरकार काम करत नाही. मुंबईसारखी महानगरपालिका साधी मिठी नदी साफ करू शकत नाही. काय यांची अवकाद आहे हे सांगतायत, हे महानगरपालिकावाले येऊन सांगतायत. राज ठाकरे अत्यंत योग्य आणि अत्यंत महत्त्वाचा विषयाला हात घातला आहे. एक निसर्गप्रेमी म्हणून ज्या काही गोष्टी आणि ज्या काही माझ्या जे काही भौगोलिक माझी रचना आहे, जी आपली आहे, त्याचं जे काही वाटोळं करायचं चाललं आहे ना, हे खरोखर उत्तम नाही आहे बाबांनो. येणारा काळ आपल्यासाठी, काल म्यानमारमध्ये भूकंप आला, हल्ल्या सगळ्या इमारती 40 माळ्याच्या होता की 100 माळ्याच्या होता, नाही फरक पडला. निसर्गाच्या नैसर्गिक आपत्तीपुढे तुम्ही आणि आम्ही सगळे शून्य आहोत, शून्य आहोत, शून्य. या सगळ्या मिठी नदीच्या आजूबाजूला ही सगळी अनधिकृत झोपडपट्ट्या बसलेत. त्या रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूला त्या बांद्र्या बिंद्र्याच्या सगळ्या झोपडपट्ट्या बसलेत. कुणी बसवल्या, काय केलं आपल्याला माहीत नाही. झोपडपट्ट्या कुठं वाळवीसारखी शहरं पसरत चाललेत आम्हाला माहिती नाही. हा विषय अत्यंत रास्त आणि महत्त्वाचा आहे. दुसरा त्यांनी विषय मांडला म्हणजे प्रेतांना अग्नी देण्यासाठी हिंदूंच्या जो काही लाकडाचा वापर केला जातो त्याच्यावरती बंदी यावी आणि ते काय ते इलेक्ट्रिक शॉक बेक देऊन ते काय मारतात त्या गोष्टी आहोत. प्रश्न हा आहे, मोक्ष काय आणि काय, स्वर्गात जायचं की नरकात जायचं की ते जाळलं म्हणून जाणार आहे आणि इलेक्ट्रिक, ते मला अत्यंत महत्त्वाचं आणि पटलं. काय संबंध त्याचा? अरे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कर्म केले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आयुष्यभर सालं कुकर्मच केले असतील, तुम्हाला जाळलं काय चंदनाच्या लाकडातनी जाळलं काय आणि तुम्हाला असं फेकून रस्त्यावर दिलं काय, तुम्हाला साल्यानं नरकातच जायचं आहे. पण तुम्ही चांगलं केलं असाल, तुम्ही काहीतरी उत्तम केलं असाल, तर तुम्ही कसेही मरून गेलात तरी देवाच्या चरणाशी तुम्हाला जागा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं अध्यात्म सांगतं, जे आम्हाला समजलं पाहिजे. पण हिंदूंनी झाडं जाळली किंवा हिंदूंच्या याच्यासाठी लाकडांसाठी जंगलतोड होते, हा विषय महत्त्वाचा आहे. त्यात म्हणजे धार्मिक गोष्टीकडे न जाण्यापेक्षा जर आपण या सगळ्या गोष्टी अत्यंत, मला असं वाटतं, स्पष्टपणे स्वच्छपणे पाहिल्या तर हे निश्चित होतं आहे. कारण एवढी झाडं लागत नाही आहेत जेवढं ती झाडं तोडली जात आहेत. पण याच्या विरोधातली दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. त्याच्या विरोधातली दुसरी बाजू अशी आहे की जर इलेक्ट्रिक शॉक देणं वगैरे ते द्या सोडून, ते आपल्या धर्माचं झालं. आता तो पारसी याच्यामध्ये ते गिधाडांना खायला वगैरे टाकतात की आमचा देहाचा वापर या मुख जनावरांना व्हावा. अत्यंत काय चूक आहे? आपल्या धर्मात नसेल बसत, त्यांच्या धर्मात ते बसतंय. मुसलमानांमध्ये तर पुरलं जातं. आता त्यांच्या जागात जागा वाढत चालल्या, तर एकाच ठिकाणी किती जणांना हे करणार? प्रश्न प्रत्येकाच्या धर्मावरती काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे. म्हणजे आता गिधाडांनी खाल्लं काय पारशांचं ते हे शव म्हणून ते काय सगळंच नाही खात, असेच काही ठिकाणी पडून राहतंय. आता त्याच्यातून हे आजार होऊ शकतो. प्रश्न उपस्थित केला तर अनेक ठिकाणी उपस्थित होतोय. पण याला जर सोडवायचं झालं तर हे हळूहळू सोडावं लागेल आणि याच्यासाठी सरकार नाही तर याच्यासाठी पहिली जनता, आपली लोक, त्यांनी विचार केला पाहिजे की मी काय करतोय, माझा अंत्यविधी कसा व्हावा. हे जे आमच्या लोकांच्या डोक्यात आहे ना की मी त्या घाटावरती गेल्यानंतर मणिकर्णिका काय तो घाट आहे, तिथे गेल्यानंतरच मला मोक्ष मिळेल आणि मी डायरेक्ट देवाच्या चरणात जायला, कसला तुझ्या याला तू आयुष्यभर काय कांड केलेस ते तुझं तुलाच ठाऊक. या सगळ्या गोष्टी जर आम्हाला व्यवस्थित, म्हणजे खरोखर आम्ही आमचा धर्म म्हणून, आमच्या चांगले संस्कृती म्हणून आमच्या कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही आहे की तुम्ही कसलेही कर्म करा आणि मग इथं तुम्ही येऊन मेलात आणि तुम्हाला इथं जाळलं की आम्ही तुमचं सगळं माफ करू. काय सेटलमेंट नाही देवान लावून दिली. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्टी जी आपल्या लोकांनी आत्मसात केली पाहिजे. नद्यांचं प्रदूषण होतंय, निश्चित होतंय. राहिला प्रश्न कुंभमेळ्याचा. कुंभमेळ्यावरती आलेली गर्दी, जी काही 60-65 करोड जी काही लोक आली, जे सांगितलं जातं आली असतील आणि निश्चित आली असतील, एवढी गर्दी होती. ती गर्दी मॅनेज होणं आणि ती गर्दी सांभाळणं ही काही छोटी गोष्ट वाटली का? हे सहज शक्य होऊ शकतं का? निश्चित नाही होऊ शकत. पण त्यातल्या त्यातही एवढी लोकसंख्या देशाची वाढली असताना देखील तो कुंभमेळा चांगल्या पद्धतीनं झाला. फार थोड्या प्रमाणामध्ये गालबोटं लागली तरीही त्यातल्या त्यात एवढी गर्दीने एवढ्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणल्या. मी त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं खरोखर मी आभार मानतो. खरोखर उत्तम नियोजन होतं. ठीक आहे, 65 करोड 60 करोड लोक हँडल करणं सोपं नाही आहे. अहो, साधा आपल्या घरातला एखादा कार्यक्रम असला तर 500-1000 माणसाला तर आपल्याला हँडल करता नाकातून नळ येतात आपल्या. म्हणून त्याची चेष्टा करणं, त्याची खिल्ली करणं, याच्या विरोधात मी आजही आहे. मी निश्चित आजही आहे. ते पाणी प्या, नका पिऊ, पण त्याला हडतूड करणं हे नाही आहे, हे मला नाही पटलं.
पण नद्यांच्या प्रदूषणावर त्यांनी जे काही भाष्य केलं किंवा त्यांचा जो काही सांगण्याचा रोख होता, त्यांचं जे आजचं काही स्पष्टीकरण होतं की मी नद्यांविषयी जे काही बोलले ते अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम विषय आहे आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. पण राज ठाकरेंनी आता हातात घ्यावं, सरकारला धारेवर धरावं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तरी नद्या निदान स्वच्छ करण्यासाठी जे काही करता येईल, जे काही पणाला लावता येईल ते लावावं. आम्ही त्यांना निश्चित सोशल मीडियातून त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न निश्चित करत राहू. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. निश्चित ते कुंभमेळ्याविषयी त्यांचा बोलण्याचा तसा उद्देशही नसेल. आता ते कुंभमेळा आणि ते पाणी वेग विषय असल्यामुळे ते लोकांनी तसं घेतलं असेल किंवा वाटलं देखील असेल. मला देखील तेच वाटलं. पण मी तेव्हाही बोललो, मी काय आता युटर्न घेत नाही आता लगेच किंवा कसं कसं आता काय मग हे राज ठाकरेंचे मनसैनिक आपले का मग बघतील का नाही बाबा. नाही, युटर्न नाही म्हणजे नाही. मला वाटलं ना त्यावेळेला कुंभमेळ्याविषयी चूक, नद्यांविषयी योग्यच. पण कालचं भाषण जळजळीत होतं, निश्चित लोकांना काहीतरी दिशा दाखवणार होतं, विचार करायला लावणारं होतं. आणि राज ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये आजही काहीतरी दिशा देऊ शकतात, काहीतरी घडवू शकतात, लोकांना जागं करू शकतात, असं समर्पक, अगदी टोचणारं, लोकांचे डोळे उघडणारं असं कालचं भाषण होतं. एवढंच मला वाटतं. कारण राज ठाकरे राज्याच्या राजकारणात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांना निवडून लोक देत नाहीत याच्यासारखं दुर्दैव नाही आहे दुसरं कुठलं. कारण हा माणूस योग्य राजकारण करू शकतो. हा माणूस राजकारणासाठी कोणत्याही थराला न जाणारा असा आपल्याला एक मला असं वाटतं स्वच्छ असा माणूस तरी दिसतोय माझ्या नजरेतून. अनेक काय म्हणत असतील सुपारी घेतात आणि हे करतात ते करतात. आता कोणी बघितलं आहे कोणाची सुपारी वाजवली आणि काय केलं, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं. पण मला माझ्या पद्धतीनं असं वाटतं की राज ठाकरे राज्याच्या राजकारणात निदान सत्तेच्या प्रवाहात तरी असावेत. कारण ते उत्तम काम करू शकतात, खूप काही उत्तम काम करू शकतात. त्यांनी जाता जाता शेवटला एक सूचक इशारा देखील दिला की येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हातात चांगलं राज्य आलं आहे, ते त्यांनी चांगलं वाढवलं, चांगलं पुढं केलं तर आमचा त्यांना पाठिंबा राहील. म्हणजे बहुतेक ते परत तिकडं जाण्याच्या तयारीत आहेत किंवा जर त्यांनी हात पुढं केला तर हे जाऊ शकतात असं काहीसं सगळं चिन्ह त्यांनी दाखवून दिलं आहे. म्हणजे होही नाही आणि नाहीही नाही अशा सगळ्या पद्धतीचं त्यांनी कालचं जे वक्तव्य आणि सूचक मला असं वाटतं इशारा दिलेला आहे. भाऊया काय येत्या काळात होईल ते होईल. पण माझ्या कालच्या भाषणाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलं. त्यांची प्रत्येक गोष्ट मला पटली, प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती आणि मला ज्या गोष्टींवरती असं वाटत होतं की आज बोललं पाहिजे त्या गोष्टींवरती त्यांनी प्रकाश टाकला आणि तो जळजळीत, खरमरीत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. याला कोणत्याही प्रकारे याच्यावरती आक्षेप करणं खरोखर मूर्खपणाचं लक्षण ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. आणि कालचं भाषण तुम्हाला कसं वाटलं राज ठाकरेंचं, त्यातून खरोखर काही शिकण्यासारखं असेल आवर्जून मला कमेंट करून सांगा.